स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण पाहत होतो आयनिक इक्विलिब्रियमवरचे न्यूमरिकल्स आणि त्यामध्ये नेक्स्ट न्यूमरिकल्स आपण बघणार आहे ऑन बफर सोल्युशन. तर बघू शकता नेक्स्ट टॉपिक जो आपल्याला बघायचा आहे बफर सोल्युशन. कॅल्क्युलेट पीएच ऑफ अ बफर सोल्युशन. तर आपल्याला बफर सोल्युशनचा कॅल्क्युलेट करायचा आहे पीएच. सो पीएच इक्वल टू लिहून घेऊ आपण क्वेश्चन मार्क कंटेनिंग 0.05 मोल NaF पर लिटर. आता बघू शकता मोल पर लिटर मध्ये जी गिवन असेल ते असेल कॉन्सन्ट्रेशन आणि आपल्याला जे कॉन्सन्ट्रेशन गिवन आहे ते गिवन आहे NaF चं कॉन्सन्ट्रेशन गिवन असेल मोल पर लिटर मध्ये. तर बघू शकता 0.05 मोल पर लिटर हे असेल कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaF अँड 0.015 मोल HF पर लिटर. पुन्हा बघू शकता तुम्ही 0.015 दॅट इज 0.015 मोल पर लिटर आणि हे गिवन आहे आपल्याला HF. तर बघू शकता आता जेव्हाही बफर सोल्युशन गिवन असेल आपल्याला बघू शकता बफर सोल्युशन गिवन आहे यामध्ये HF असेल यामध्ये ऍसिड. तर बघू शकता आपल्याला गिवन आहे ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन आणि ऍसिड सोबत गिवन असेल आपल्याला सॉल्ट दॅट इज NaF असेल सॉल्ट जो बनलेला असेल NaOH बेस आणि HF ऍसिड बेस प्लस ऍसिड मिळून बनलेला असेल सॉल्ट आणि तो सॉल्ट आपल्याला गिवन आहे NaF. तर सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन गिवन आहे. त्यानंतर बघू शकता Ka इक्वल टू 7.2 10⁻⁴. तर आपल्याला गिवन आहे Ka ची व्हॅल्यू दॅट इज 7.2 इंटू 10⁻⁴. बघू शकता Ka ची व्हॅल्यू गिवन आहे आणि यावरून आपल्याला फाइंड करायचं आहे पीएच. सो पीएच इक्वल टू बघू शकता तुम्ही पीएच इक्वल टू असेल फॉर्म्युला pKa प्लस log टू द बेस 10 सॉल्ट अपॉन ऍसिड. तर बघू शकता log टू द बेस 10 सॉल्ट अपॉन ऍसिड हा असेल फॉर्म्युला फॉर द व्हॅल्यू ऑफ पीएच. बफर सोल्युशन साठी जर पीएच ची व्हॅल्यू फाइंड करायचं आहे तर फॉर्म्युला असेल पीएच इक्वल्स टू pKa प्लस log टू द बेस 10 सॉल्ट अपॉन ऍसिड. आता सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याकडे दिलंय, ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याकडे दिलंय, त्यानंतर आपल्याला पाहिजे pKa बट आपल्याला गिवन आहे व्हॅल्यू ऑफ Ka दॅट इज डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ऍसिड. बट आपल्याला Ka ची व्हॅल्यू नाही पाहिजे, आपल्याला पाहिजे pKa. सो फर्स्ट आपण फाइंड करून घेऊ pKa आणि त्यानंतर आपण फाइंड करू pH. तर बघू शकता pKa इक्वल्स टू असेल मायनस log टू द बेस 10 Ka. pKa इक्वल्स टू असेल मायनस log टू द बेस 10 Ka. तर बघू शकता आता मायनस साइन द्यावं लागेल, त्यानंतर ब्रॅकेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता log टू द बेस 10 Ka ची व्हॅल्यू असेल log टू द बेस 10 Ka ची व्हॅल्यू असेल 7.2 10⁻⁴. तर बघू शकता 7.2 इंटू 10⁻⁴. त्यानंतर बघू शकता मायनस, त्यानंतर बघू शकता लॉग ची जे व्हॅल्यूज आहेत त्यांचं आहे मल्टिप्लिकेशन. त्यानंतर आपल्याला लॉग सेपरेट करून लिहावं लागेल दॅट इज व्हॅल्यूजचं मल्टिप्लिकेशन असेल लॉगची होईल ऍडिशन. तर बघू शकता ब्रॅकेटच्या आतमध्ये जर लॉग घेतला आपण तर लॉग ऑफ 7.2 टू व्हॅल्यूजचं मल्टिप्लिकेशन आहे, लॉगच्या व्हॅल्यूजची होईल ऍडिशन प्लस आता इथे द्यावं लागेल मल्टिप्लिकेशनच्या जागी प्लस आणि लॉग पुन्हा लिहावं लागेल दॅट इज log टू द बेस 10 10⁻⁴. आता बघू शकता मायनस लॉग ऑफ 10 बघू शकता लॉग ऑफ 7.2 घ्यावं लागेल आपल्याला. लॉग ऑफ 7.2 बघितल्यानंतर पुन्हा याचा अँटीलॉग बघावं लागणार नाही बिकॉज फॉर्म्युल्यामध्ये सुरुवातीपासून प्रेझेंट आहे लॉग. सो फॉर्म्युल्यामध्ये सुरुवातीपासून लॉग असल्याने आपल्याला फक्त याचे लॉगची व्हॅल्यू बघायची आहे, अँटीलॉग बघायचा नाही. तर बघू शकता पॉईंटच्या आधी 1 डिजिट असेल दॅट इज बघू शकता पॉईंटच्या आधी 7 1 डिजिट आहे. सो कॅरेक्टरिस्टिक इज 0 पॉईंट. 1 डिजिट असेल तर कॅरेक्टरिस्टिक इज 0 पॉईंट दॅट इज 1 - 1. आपल्याला जितके नंबर्स असतील त्यातून -1 करावं लागेल. पॉईंटच्या आधी 1 डिजिट आहे 1 नंबर आहे तर करावं लागेल 1 - 1 दॅट इज 0 पॉईंट. त्यानंतर लॉगॅरिथमिक टेबल मध्ये बघावं लागेल आपल्याला 72 चा 0 मध्ये. बघू शकता लॉगॅरिथमिक टेबल घ्यावं लागेल, त्यामध्ये बघावं लागेल आपल्याला 72 चा 0 मध्ये आणि व्हॅल्यू असेल 8573. सो व्हॅल्यू असेल 8573 प्लस बघू शकता प्लस आता लॉग ऑफ 10 बेसमध्ये 10 असेल त्यानंतर 10⁻⁴ असेल -4. बेसमध्ये 10 आहे त्यानंतर इथे सुद्धा 10 असेल. पॉवर मध्ये जी व्हॅल्यू असेल अकॉर्डिंग टू लॉगॅरिथमिक रूल नुसार जी व्हॅल्यू पॉवर मध्ये असेल ती व्हॅल्यू जाईल मल्टिप्लिकेशन मध्ये इंटू येईल -4. त्यानंतर बघू शकता लॉग ऑफ 10 बघू शकता त्यानंतर व्हॅल्यू आलेली आपली -0.8573 ब्रॅकेटमध्ये प्लस मायनस बिकम -4. त्यानंतर बघू शकता लॉग ऑफ 10 असेल तर ही व्हॅल्यू जाईल 1. त्यानंतर बघू शकता दोन्ही व्हॅल्यू जर सेम असेल तर व्हॅल्यू येईल 1. त्यानंतर बघू शकता आता 4 मधून मायनस करावं लागेल आपल्याला 8573. तर 4 मधून 8573 मायनस करावं लागेल
0.8573 घ्यावं लागेल आणि यांचं करावं लागेल मायनस. तर बघू शकता 10 मधून 7 दॅट इज 10 मधून 3 दॅट इज 7, याला करावं लागेल 9, 9 मधून 7 दॅट इज 2, याला सुद्धा करावं लागेल 9, 9 मधून 5 दॅट इज 4, याला सुद्धा 9 करावं लागेल, 9 मधून 8 दॅट इज 1 आणि याला करावं लागेल 3, 3 मधून 0 दॅट इज 3. त्यानंतर बघू शकता मायनस ऑफ 3.1427 ही असेल आपली व्हॅल्यू. तर बघू शकता आता मायनस दॅट इज मायनस केलं, त्यानंतर जी डिजिट मोठा असेल त्याचा दिला आपण साईन. तर 4 हा नंबर मोठा होता तर बिगर नंबरचा दिला साईन दॅट इज मायनस, मायनस मायनस होऊन जाईल प्लस दॅट इज 3.1427 आणि ही व्हॅल्यू असेल पीकेची. आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे पीकेची, आपल्याला पीएच फाइंड करायचा आहे. सो सुरुवातीला आपण पीकेची व्हॅल्यू फाइंड केली आहे, यानंतर ही व्हॅल्यू आपण इक्वेशन मध्ये पुट करून व्हॅल्यू फाइंड करू आपण पीएचची. पीकेची व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर पीकेची व्हॅल्यू आलेली आहे आपली, पीकेची व्हॅल्यू आलेली आहे आपली पीके इक्वल्स टू 3.1427. यानंतर आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे दॅट इज पीएच. सो पीएच इक्वल्स टू असेल पीके प्लस लॉग टू द बेस 10 सॉल्ट अपॉन ऍसिड. आता सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन आपण बघितलं आहे दॅट इज NaFचं कॉन्सन्ट्रेशन असेल आणि ऍसिड दॅट इज कॉन्सन्ट्रेशन असेल HFचं. तर व्हॅल्यू असेल 3.1427 प्लस लॉग टू द बेस 10. सॉल्टची व्हॅल्यू बघू शकता, आता सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन आलं होतं आपलं 0.05 आणि ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन असेल आपलं दॅट इज 0.015. तर बघू शकता आता सॉल्व्ह करावं लागेल दॅट इज 3.1427 प्लस लॉग टू द बेस 10. त्यानंतर बघू शकता लिहू शकतो आपण 5 इंटू 10⁻⁻2 अपॉन लिहू शकतो आपण 15. पॉईंट शिफ्ट केला आपण, पॉईंट जर आपण राईट साईडला शिफ्ट केला बघू शकता पॉईंट असेल 0.05. आता पॉईंट आपण राईट साईडला शिफ्ट करता, 2 डिजिट राईट साईडला शिफ्ट केलं 10⁻⁻2. इथे बघू शकता पॉईंट नंतर 1 2 3 डिजिट आहे, 3 डिजिट दॅट इज 5 नंतर शिफ्ट केलाय तर 10⁻⁻ होऊन जाईल -3. त्यानंतर बघू शकता 3.1427 प्लस 3.1427 प्लस लॉग टू द बेस 10. त्यानंतर बघू शकता 5 3 जाऊन जाईल 15. त्यानंतर -2 कटून जाईल तर -1 रिमेनिंग राहील दॅट इज 10⁻⁻1. 3.1427 प्लस लॉग टू द बेस 10 1/3 इंटू 10⁻⁻1. 10⁻⁻1 डिनोमिनेटर मध्ये, याला शिफ्ट करावं लागेल आपल्याला न्यूमरेटर मध्ये. तर बघू शकता आता 3.1427 प्लस लॉग टू द बेस 10, लॉग टू द बेस असेल 10 दॅट इज 10⁻⁻1 शिफ्ट केला आपण न्यूमरेटर मध्ये तर राहून जाईल प्लस 10⁻⁻1, 10⁻⁻1 होईल. त्यानंतर बघू शकता अपॉन 3, तर डिनोमिनेटर मधून न्यूमरेटर मध्ये शिफ्ट केल्यानंतर पॉवर मायनस होऊन जाईल प्लस. आता बघू शकता 3 ने डिवाइड केला आपण 10 ला, 3.1427 प्लस लॉग टू द बेस 10. त्यानंतर 3 ने जर डिवाइड केला 10 ला तर येईल 3.33, रिकरिंग व्हॅल्यू येईल दॅट इज 3.33. त्यानंतर बघू शकता 3.1427 प्लस लॉग टू द बेस 10. त्यानंतर बघू शकता लॉग टू द बेस 10 3.33 ची व्हॅल्यू फाइंड करू. आता बघू शकता पॉईंटच्या आधी 1 डिजिट आहे दॅट इज येईल कॅरेक्टरिस्टिक 0 पॉईंट. पॉईंटच्या आधी जितके डिजिट असेल त्यातून -1 करावं लागेल. सो -1 केलं, 1 डिजिट आहे, 1 डिजिट असेल तर -1 दॅट इज 0. त्यानंतर 33 चा 3 मध्ये बघावं लागेल आणि 33 चा जर 3 मध्ये बघितला तर व्हॅल्यू असेल 5224. तर बघू शकता 33 चा 3 मध्ये असेल व्हॅल्यू 5224. दोघांची करावं लागेल सम दॅट इज 3.1427 प्लस 0.5224. 7 प्लस 4 बघू शकता 7 प्लस 4 11 कॅरी 1, 2 प्लस 2 4, 4 प्लस 1 5. त्यानंतर बघू शकता 4 प्लस 2 6, 5 प्लस 1 6 दॅट इज 3.6651. सो पीएच ची व्हॅल्यू असेल 3.6651. बघू शकता फर्स्ट आपण फाइंड केली होती पीके ची व्हॅल्यू आणि त्यावरून फाइंड केला आपण पीएच. न्यूमरिकल बघू शकतो आपण, न्यूमरिकल असणार आपलं कॅल्क्युलेट पीएच ऑफ अ बफर सोल्युशन. आता बघू शकता पुन्हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे पीएच ऑफ बफर सोल्युशन. त्यानंतर बघू शकता पीएच इक्वल टू असेल क्वेश्चन मार्क कंपोज्ड ऑफ 0.1 m वीक बेस, 0.1 m वीक बेस, 1 m दॅट इज तुम्हाला सांगितलेलं आहे कॅपिटल एम जर गिव्हन असेल तर ती व्हॅल्यू ज्याची असेल ते असेल कॉन्सन्ट्रेशन आणि वीक बेसचं कॉन्सन्ट्रेशन, वीक बेस दिलं असेल आपल्याला BOH आणि बेसचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला गिव्हन आहे 0.1 m. त्यानंतर बघू शकता अँड 0.2 m ऑफ इट सॉल्ट BA आणि त्याचा जो सॉल्ट असेल बेस पासून तयार झालेला त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन असेल ते असेल 0.2 m. तर बघू शकता सॉल्ट आपल्याला सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन गिव्हन आहे, आपल्याला बेसचं कॉन्सन्ट्रेशन गिव्हन आहे. त्यानंतर केबी ची व्हॅल्यू सुद्धा गिव्हन आहे आपल्याला, केबी इक्वल्स टू असेल 1.8 10⁻⁻5.
तर बघू शकता आता ऍसिड जेव्हा होतं तेव्हा डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ऍसिड गिव्हन होतं. आता आपल्याला गिव्हन आहे बेस, तर डिसोसिएशन कॉन्स्टंट गिव्हन आपल्याला बेस साठी. त्यानंतर बघू शकता जर आपल्याला बेस गिव्हन असेल, त्याच्यापासून तयार झालेला सॉल्ट असेल, केबी असेल, तर आपल्याला डायरेक्टली पीएच मिळणार नाही. फर्स्ट आपल्याला फाइंड करावं लागेल पीओएच. बघू शकता फर्स्ट आपल्याला फाइंड करावं लागेल पीओएच आणि त्यावरून इझिली आपण फाइंड करू शकतो पीओएच फाइंड करावं लागेल आणि त्यावरून इझिली फाइंड करू शकतो आपण पीएच. तर बघू शकता पीओएच इक्वल्स टू असेल पीकेबी लॉग टू द बेस 10 सॉल्ट अपॉन बेस. सेम फॉर्म्युला असेल, ऍसिडच्या जागी ओनली असेल बेस. तर बघू शकता ऍसिडच्या जागी आलेला आहे बेस आणि पीकेएच्या जागी आलेला आहे पीकेबी. पुन्हा बघू शकता आपल्याला जी व्हॅल्यूज गिव्हन आहे ते डायरेक्टली पीकेबी ची व्हॅल्यू गिव्हन नाही आहे, आपल्याला व्हॅल्यू गिव्हन आहे केबी ची. तर यावरून फर्स्ट आपल्याला फाइंड करावं लागेल पीकेबी, दॅट इज मायनस लॉग टू द बेस 10 पुन्हा असेल केबी. सेम फॉर्म्युलेज आहे, ओनली ऍसिडच्या जागी आपण घेतलेला आहे बेस. तर बघू शकता मायनस लॉग टू द बेस 10 असेल, त्यानंतर घ्यावं लागेल व्हॅल्यू दॅट इज 1.8 10⁻⁵. पुन्हा बघू शकता व्हॅल्यूजचं मल्टिप्लिकेशन आहे. लॉग जर ब्रॅकेटच्या आतमध्ये घेतला तर होऊन जाईल ऍडिशन, दॅट इज लॉग ऑफ 1.8 मल्टिप्लिकेशनच्या जागी येईल प्लस, त्यानंतर लॉग टू द बेस 10, त्यानंतर 10⁻⁵. व्हॅल्यूजला लॉग सेपरेट करून लिहिला, मल्टिप्लिकेशन होतं तर होऊन जाईल प्लस. त्यानंतर बघू शकता मायनस लॉग टू द बेस 10 1.8 आहे, याचा घ्यावं लागेल आपल्याला लॉग. पॉईंटच्या आधी 1 डिजिट आहे, दॅट इज 0 पॉईंट होऊन जाईल. पॉईंटच्या आधी जितके डिजिट असेल त्यातून -1 करावं लागेल, ओनली 1 डिजिट आहे तर -1 दॅट इज 0 पॉईंट. त्यानंतर लॉग बघताना आपल्याला लॉगॅरिथमिक टेबल बघावं लागेल. लॉगॅरिथमिक टेबल मध्ये 18चा बघावं लागेल आपल्याला 0 मध्ये. तर बघू शकता लॉगॅरिथमिक टेबल मध्ये 18चा 0 मध्ये बघावं लागेल, दॅट इज असेल 2553. व्हॅल्यू असेल 2553 प्लस करावं लागेल. आता पुन्हा बघू शकता व्हॅल्यू जे पॉवर मध्ये असेल त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये लिहू शकतो. पॉवरची व्हॅल्यू मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिली, त्यानंतर लॉग टू द बेस 10 आणि 10. आता बघू शकता बेस आणि हे व्हॅल्यू जर सेम असेल तर आन्सर 1 येतो. त्यानंतर मायनस साइन घ्यावं लागेल, 0.2553 प्लस मायनस होऊन जाईल मायनस. तर बघू शकता 5 मधून ही व्हॅल्यू करावं लागेल आपल्याला मायनस आणि या व्हॅल्यूचा आन्सर आलेला आहे 1. तर बघू शकता 5.0000 मायनस 0.2553. त्यानंतर बघून घ्या 10 करावं लागेल याला, 10 मधून 3 दॅट इज 7. त्यानंतर याला कॅन्सल करून करावं लागेल 9, 9 मधून 5 दॅट इज 4, 9, 9 मधून 5 दॅट इज 4, पुन्हा 9, 9 मधून 2 दॅट इज 7 आणि 5 ला करावं लागेल 4, 4 मायनस 0 दॅट इज 4. तर व्हॅल्यू होऊन जाईल आपली मायनस. बघू शकता बिगर नंबर दॅट इज मोठ्या नंबरचा साइन द्यावा लागेल. 5 हा मोठा आहे तर 5चा साइन दिला आपण 7447. बघू शकता 7447 आणि मायनस मायनस होऊन जाईल प्लस, दॅट इज 4.7447 आणि ही व्हॅल्यू आलेली आहे आपली पीकेबी ची. आपल्याला फाइंड करायचं आहे पीओएच आणि त्यावरून पीएच, बट ही व्हॅल्यू फाइंड केली आपण फर्स्ट पीकेबी ची. बघू शकता यानंतर फाइंड करू आपण पीओएच. नेक्स्ट आपल्याला फाइंड करायचं आहे पीओएच. पीओएच इक्वल्स टू असेल दॅट इज बघू शकता पीकेबी प्लस लॉग टू द बेस 10 सॉल्ट अपॉन बेस. तर बघू शकता सॉल्ट अपॉन बेस. यानंतर पीकेबी ची व्हॅल्यू फाइंड केली आपण, दॅट इज 4.7447. त्यानंतर लॉग टू द बेस 10 असेल. सॉल्टची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, दॅट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट आपण आधीच लिहिलेला आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट असेल 0.2. त्यानंतर बघू शकता बेसचा कॉन्सन्ट्रेशन असेल 0.1. त्यानंतर 4.7447 प्लस लॉग ऑफ 10 लॉग टू द बेस 10 0.2 अपॉन 0.1. बघू शकता पॉईंट नंतर 1 डिजिट आहे, पॉईंट नंतर इथे सुद्धा 1 डिजिट आहे, सो पॉईंट करू आपण कॅन्सल, दॅट इज 10⁻⁻1 होईल. शिफ्ट केलं तर बघू शकता शिफ्ट करून सुद्धा लिहू शकतो. 2 × 10⁻⁻1 होईल. राईटला शिफ्ट केलं तर हा सुद्धा होईल 1 × 10⁻⁻1 कॅन्सल होऊन जाईल. त्यानंतर बघू शकता 4.7447 प्लस लॉग टू द बेस 10 2/1 दॅट इज होऊन जाईल 2. पॉईंट बघा राईट साईडला शिफ्ट केला आपण 1 नी शिफ्ट केला 10⁻⁻1 10⁻⁻1. आता आपल्याला बघायची लॉग ऑफ 2 ची व्हॅल्यू. लॉग ऑफ 2 ची व्हॅल्यू बघू शकता तुम्ही, लॉग ऑफ 2 ची व्हॅल्यू असणार आपली 0.3010. सो लॉग ऑफ 2 ची व्हॅल्यू आली 0.3010 आणि या दोघांची करावं लागेल आपल्याला सम. तर बघू शकता आता 4.7447 प्लस 0.3010 7 5. त्याननंतर बघू शकता 4 7 5 4. त्यानंतर 7 + 3 10 कॅरी 1 5.0457.
व्हॅल्यू आलेली आपली 5.0457 आणि ही व्हॅल्यू असेल आपली पीओएच ची. ही व्हॅल्यू फाइंड केली आपण पीओएच ची. आपल्याला फाइंड करायचं आहे दॅट इज पीएच. तर सिंपल फॉर्म्युला असेल पीएच प्लस पीओएच इक्वल्स टू असेल 14. त्यानंतर यावरून पीएच बघू शकता, पीएच इक्वल्स टू असेल 14 मायनस पीओएच. तर व्हॅल्यू बघू शकता 14 मायनस पीओएच साठी सिंपल असेल दॅट इज 14 मायनस 5.0457. त्यानंतर 14 मायनस करावं लागेल आणि आपल्याला मिळून जाईल व्हॅल्यू. तर बघू शकता 14.000 द्यावं लागतील आणि 5.0457. त्यानंतर बघू शकता 10 मधून दॅट इज 7 दॅट इज 3, याला करावं लागेल 9, 9 मधून 5 दॅट इज 4, 9 करावं लागेल, 9 मधून 4 दॅट इज 5. त्यानंतर याला सुद्धा करावं लागेल आपल्याला दॅट इज 9, 9 मधून 0 9 होऊन जाईल आणि याला करावं लागेल दॅट इज 14 आहे, 14 ला करून घेऊ 13, 13 दॅट इज 8. सो व्हॅल्यू येईल आपली 8.9543. सो पीएच ची व्हॅल्यू आलेली आपली 8.9543. तर बघू शकता आपल्याला बेस घेऊन होता आणि त्याचा सॉल्ट घेऊन होता, त्यावरून आपल्याला फाइंड करावं लागेल पीओएच. पीओएच फाइंड करण्यासाठी आपण पीकेबी फाइंड केला, पीकेबी वरून पीओएच आणि पीओएच वरून पीएच. तर सिंपल फॉर्म्युला असेल देअरफॉर पीएच इक्वल्स टू दॅट इज पीएच प्लस पीओएच इक्वल्स टू 14. सिंपल फॉर्म्युला यूज करायचा आणि व्हॅल्यू फाइंड करायची. बघू शकता